श्री स्वामी समर्थ. जय श्री वैभव लक्ष्मी माता. हाय हॅलो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे माझा वैभव लक्ष्मीच्या 11 शुक्रवारपैकी दुसरा शुक्रवार. मी त्याची आज पूजा मांडलेली आहे. वैभव लक्ष्मीच्या व्रताने आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि माझ्याही आशा भरपूर झालेल्या आहेत. आज आहे शुक्रवारची दुसऱ्या शुक्रवारची पूजा. तर मी इथं नाही जागा स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतलेली आहे. तिथं चौरंग ठेवून त्याच्यावर लाल कापड अंतरलेलं आहे आणि शक्यतो लालच कापड वैभव लक्ष्मीच्या पूजेला वापरायचं. त्यानंतर इथं मी तांदूळ घेतलेले आहेत. पूजेचं साहित्य घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते. पानं घेतलेली आहेत, खारी सुपारी त्याच्यावर ठेवायला विड्याचं सामान घेतलेलं आहे. हे नंतर गणपती म्हणून जे आपण सुपारी पूजतो ती घेतलेली आहे. इथं दिवा घेतलेला आहे तुपाचा आणि हे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी आपल्याला त्या कलशात टाकायची असते. जपमाळ घेतलेली आहे, घंटी घेतलेली आहे. छोटंसं माझ्याकडं शंख आहे आणि केळी घेतलेली आहेत. 2 लाल फुलं लागतात ह्या पूजेला, तीही मी इथं घेतलेली आहेत. आणि हा कलश घेतलेला आहे, त्यात पाणी भरलेलं आहे. आता तुम्हाला मी पूजा कशी मांडते ते दाखवते. प्रथम मी काय केलं, इथं माझ्याकडे एक वैभव लक्ष्मीचा आणि श्रीयंत्र असणारा असा एक फोटो आहे. तो फोटो मी स्वच्छ पुसून त्याला हळदी कुंकू लावून मी असा ठेवलेला आहे. त्यानंतर मी आता काय करणार आहे, तिथं तांदूळ ठेवले. ते तांदूळ असे ठेवून थोडंसं त्याचे हाताने चपटक करून त्याच्यावर मी हळदी कुंकू वाहणार आहे. त्याच्यावर हळदी कुंकू वाहिल्यानंतर त्याच्यावर आपल्याला कलश ठेवायचा आहे. आणि कलशाला 8 बाजूनी उभ्या अशा हळदी कुंकवाच्या रेषा घ्यायच्या असतात अष्टबाजूंनी. त्यानंतर जे आपण त्यात पाणी घेतलेलं आहे त्यात मी हळदी कुंकू आणि 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकणार आहे. आणि त्यानंतर जे आपण तांदूळ घेतलेली वाटी आहे त्या वाटीत तांदूळ आणि सोनं ठेवलेलं आहे. त्या सोन्याची वाटी त्या कलशावर ठेवायची असते. त्यानंतर मी इथं आधी दिवा लावून घेते. सगळी पूजा दिवा लावल्यानंतरच करायची असते. आणि शक्यतो तुपाचा दिवा शक्य असेल तर तुपाचा दिवा लावावा. कमीत कमी आपण जे शुक्रवार धरतो त्या दिवशी तरी तुपाचा दिवा लावावाच. त्यानंतर माझ्याकडे एक श्रीयंत्र आहे. ते श्रीयंत्र मी ते बी ठेवलेलं आहे. त्याचीही पूजा करायची, कारण वैभव लक्ष्मीची ज्या दिवशी आपण शुक्रवार धरतो तेव्हा श्रीयंत्र हे महत्त्वाचं असतं, त्याची पूजा करावी लागते. इथं पानाचा विडा ठेवलेला आहे आणि जपमाळ पण ठेवलेली आहे. त्यानंतर फळ माझ्याकडे केळी होती, त्याच्यामुळे त्या 2 केळी मी इथे ठेवणार आहे. घंटी पण ठेवलेली आहे, शंख ठेवलेला आहे. त्यानंतर आता ही पूजा मांडून झाल्यानंतर मी आता काय करणार आहे, अगोदर गणपतीची स्थापना करणार आहे. त्यासाठी मी थोडंसं तांदूळ ठेवते आणि तांदळावर गणपती म्हणून सुपारीची स्थापना करते. त्याच्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि गणपती स्तोत्र, गणपती अष्टक जे असेल ते तुम्ही म्हणायचं. पूजा करताना ते म्हणायचं. आणि त्यानंतर त्याच्यावर मी एक फूल ठेवून घेते. माझ्याकडे लाल कलरची फुलं आहेत, ते फुलं लाल कलरची ह्या वैभव लक्ष्मीच्या उपासाला वापरायची. मी जास्वंदीचे फूल मला भेटले त्याच्यामुळे मी ते वापरते. त्यानंतर आपण इथं आता सोन्याची पूजा करून घ्यायची. जे सोनं असतं त्याची पूजा, त्याला मी हळदी कुंकू वाहणार आहे, लाल फूल वाहणार आहे आणि जे पुस्तकात मंत्र दिलेले आहेत ते मंत्र म्हणायचे. आणि एक स्तवन दिलेलं आहे या पुस्तकात, तेही म्हणून घ्यायचं. त्याच्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू व्हायचं आणि सगळ्यांना फुलं व्हायची. आणि सगळं झाल्यानंतर आपण प्रसाद म्हणून मी इथं गूळ ठेवलेला आहे. तुम्ही काही गोड वस्तू ठेवू शकता. आणि यानंतर आपण काय करायचं, पुस्तकात जे दिलेले आहेत 8 देवींचे फोटो ते आपण वाचून त्यांच्या खाली जे दिलेलं आहे नाव, ते नाव घेऊन पाया पडायचं आहे.
आणि आता आपण ग्रंथ वाचायला हे सुरू करू शकतो. अशा प्रकारे मी माझी प्रत्येक शुक्रवारची पूजा मांडून घेते. आता हे माझं 5वं वर्ष आहे की शुक्रवारचं वैभवलक्ष्मीचे शुक्रवार करायचं. त्यातला हा माझा 2रा शुक्रवार आहे. माझी जर पूजा करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे अनुभव ऐकायचे असेल तर मला कमेंट करा. बाय.